स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे मतदान सुरू झाले आहेत आणि आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी सहपरिवार नुकतंच मतदान केलेलं आहे. आपल्यासोबत बोलण्याकरिता भाऊ आहे. भाऊ, काय सांगाल? आपण सहपरिवार नुकतंच आता मतदान केलेलं आहे, काय सांगाल आपण? ह्या लोकशाहीच्या महोत्सवामध्ये आम्ही सुद्धा आलो आहे आणि मी सगळ्यांना सांगेल की सगळ्यांनी सामील व्हायला पाहिजे. तसंही 9 वर्ष झालेत, ह्या 5 वर्ष व्हायला पाहिजे, 4 वर्ष एक्स्ट्रा झालेले आहेत, म्हणून लोकांमध्ये उत्साह आहे. ह्या निवडणुकीमध्ये भंडाऱ्याचं भविष्य, भंडाऱ्याचे विकास कामे, भंडाऱ्याच्या प्रगतीचा मार्ग मोकळा होईल आणि एवढं सांगेल की जास्तीत जास्त मोठ्या संख्येत तिथं सामील व्हायला पाहिजे, जेणेकरून इतकं मतदान व्हायला पाहिजे आणि इतकं मतदानानं लोक निवडून आले पाहिजे, जेणेकरून भंडाऱ्याच्या विकासामध्ये तेवढंच महत्त्व प्राप्त होईल. आजपर्यंत आमदारांच्या पत्नी म्हणून भूमिका निभावणाऱ्या अश्विनी भोंडेकर आपल्यासोबत आहेत. काय सांगाल वहिनी? आपण पहिल्यांदा आता उमेदवार म्हणून स्वतः रिंगणात आहात, काय सांगाल? काय संदेश द्याल आपण? हो, नक्कीच नक्कीच. यावेळेला जरा थोडं वेगळं वाटतं की मी स्वतः नगराध्यक्ष पदाची उमेदवार आहे आणि स्वतःसाठी मतदार म्हणून या ठिकाणी आलेली आहे बूथवर. मी हेच म्हणेल की निवडणूक म्हणजे लोकशाहीचा सुंदर असा महोत्सव आहे आणि या महोत्सवामध्ये संपूर्ण शहरातील सगळे मतदार राजा त्यांनी मतदानाचा हक्क आज बजावला पाहिजे. कारण सगळेच आपल्या भंडारा शहरातले कुठलेही गरीब श्रीमंत असो, कुठल्याही जाती धर्माचे लोक असो, यांनी असंख्य प्रमाणामध्ये प्रत्येकाने 100% मतदान आपल्या निवडणुकीमध्ये आजच्या या ठिकाणी व्हायला पाहिजे. ही माझी एक विनंती राहील, जेणेकरून आपल्या नगर परिषदेला एक उत्कृष्ट आणि लोकाभिमुख प्रशासन प्राप्त व्हायला पाहिजे आणि लवकरात लवकर आपल्या भंडारा शहराची प्रगती, उन्नती आणि शहराचा चेहरामोहरा बदलला पाहिजे. ही या माध्यमातून मला असं वाटतं सगळ्यांचा हक्क राहील आणि याच वाटचालीवर आपण या ठिकाणी काम करतो आहे. नक्कीच खरं पाहायला गेलं तर एक लोकाभिमुख असा उमेदवार इथं निवडून दिला पाहिजे आणि त्यासाठी प्रत्येकाने मतदान करावं असं आवाहन आता अश्विनी भोंडेकर यांनी केलेलं आहे. रुपेश सपाटे, TV9 मराठी, भंडारा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.